महायुती आणि रयत क्रांती संघटना यांच्या माध्यमातून आज संध्याकाळी इस्लामपूरमध्ये शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत। भाऊ, मला सांगा, कशा पद्धतीनं आज शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, काय असणार आहे, राज्यातनं अनेक पदाधिकारी येणार आहेत, काय ठरावसुद्धा होण्याची शक्यता आहे, काय सांगाल? महायुतीची शेतकरी कामगार परिषद महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इस्लामपूर नगरीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या माथेमध्ये संपन्न होत आहे। आज देशभर निवडणुकीचं माहोल तयार होत आहे आणि अशा काळामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न हा अजेंड्यावरती आला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन ही परिषद आम्ही घेत आहोत। आणि ही आमची 9वी परिषद आहे। याच्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या परिषदा घेतल्या आणि त्यातून अनेक विषय आम्ही सरकारसमोर आणलं आणि त्याला न्याय मिळवून घेतला। निश्चितपणाने या परिषदेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेच्या स्वातंत्र्याचे, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, त्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, त्या याविषयी या परिषदेमध्ये आम्ही काही ठराव करणार आहोत। आणि दुपारी 4 वाजता कार्यकर्त्यांच्या बरोबर बसून आम्ही त्या ठरावांना अंतिम रूप देणार आहोत। आज पाहिलं तर तसं राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। काय आठवणी आहेत, काय सांगाल, कसे होते आणि कशी तुमची भेट वगैरे, काय आठवणी आहेत? मनोहर जोशी हे 95ला मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांचा दौरा इस्लामपूरला होता। त्यावेळी ग्रामीण विकास मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे होते आणि आमचं पाटबंधारे विभागाचं जे सर्किट हाऊस आहे वाघवाडीजवळ, तिथं त्यांचं हेलिपॅड होतं आणि तिथं उतरणार होते। आणि त्यावेळी ऊसाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू होतं, झोनबंदीचं, आणि त्याच्या विरोधामध्ये सगळा ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावरती होता आणि आम्ही म्हटलं की त्यांचं हेलिकॉप्टर आम्ही इथं उतरू देणार नाही। आणि 2-4 हजार शेतकरी घेऊन रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या वाघवाडी फाट्याजवळ नॅशनल हायवेजवळ सगळे जमलेलो होतो। आणि लगेच मुंबईवरनं त्यांचे फोन आले, रघुनाथदादांच्यावर ते स्वतः भेटले, 4-5 लोक तुम्ही घेऊन या शिष्टमंडळ, आपण चर्चा करूया म्हटले। आणि त्यांनी चर्चेचा होकार दिला, आम्ही सगळे थांबलो, ते उतरले आणि लगेच आम्ही त्या ठिकाणी चर्चेला बोलवले। जवळजवळ अर्धा-पाऊण तास ऊसाच्या प्रश्नावरती आम्ही वेळ दिला। त्यांनी सगळा प्रश्न समजावून घेतला आणि म्हटले निश्चितपणाने या प्रश्नामध्ये सरकार आपल्या पाठीशी आहे। मला एक त्या माणसाविषयी खरंच कृतज्ञता किती व्यक्त करावी ती शब्दात व्यक्त करू शकत नाही, की ज्या माणसाचा शेतीशी संबंध नाही, ज्या माणसानं कधी शेती करण्याचं नाटकही केलं नाही, अशा माणसानं शेतकऱ्याचं भलं केलं। शरद जोशी औरंगाबादला उपोषणला बसलेले होते आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना तिकडं पाठवून दिलं आणि सांगितलं उपोषण मागे घ्या, ऊसावरची झोनबंदी आम्ही उठवत आहे आणि शेतकरी आता कोणत्याही कारखान्याला ऊस घालायला त्याला मोकळीक आहे। म्हणजे हा एक ऐतिहासिक निर्णय मनोहर जोशींच्या काळामध्ये, त्या काळामध्ये भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये घेतलेला होता। आणि ही झोनबंदी कुणी लावली? शरद पवारांनी लावली। ज्याला शेतीतलं कळत होतं त्याला शेतकऱ्याला लुटायचं कळलं, पण ज्याला शेतीतलं कळत नव्हतं त्याला शेतकऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी कशी येईल हे कळलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा एक पाठीराखा आज आमच्यातून निघून गेला। म्हणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो। भाऊ, आता लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे, काय भूमिका आहे रयत क्रांती संघटनेची? या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा होत आहे आणि या मेळाव्याची थीमच आहे आमची भारत विरुद्ध इंडिया। काही लोकांना आश्चर्य वाटेल की भारत विरुद्ध इंडिया हे स्लोगन सदाभाऊंनी घेतलं कसं? हे मी नाही घेतलं, हे शरद जोशींनी 1980 साली घेतलेलं होतं। आणि औंधा स्वातंत्र्य मिळवायचं हे ब्रीदवाक्य घेऊन हा आमचा मेळावा या ठिकाणी होत आहे। कारण निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांचे जाहीरनामे निघाले पाहिजेत, पण हे जाहीरनामे भीकवादी योजनेवरती न निघता श्रम करणाऱ्या माणसाला, घाम गाळणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देणारे जाहीरनामे असले पाहिजेत। आणि म्हणून गावगाड्याचा प्रश्न, शेताभातातल्या माणसाचा प्रश्न,
घेऊन आम्ही आज त्या ठिकाणी ही परिषद करत आहोत. निश्चितपणानं मी घटक पक्षांना महायुतीतल्या सगळ्यांना एवढ्यासाठी बोलवलेलं आहे की त्यांना शेताभातातल्या माणसाचं सुद्धा प्रश्न समजावेत आणि जर सगळेच एकाच सुरात बोलायला लागले तर राबणाऱ्या माणसाला न्याय मिळेल, या भूमिकेतून हा मेळावा आम्ही घेतला आहे. नक्कीच भाऊ, आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. आता अजितदादा पवारसुद्धा तुमच्या पार्टीमध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता अशोक चव्हाण हेही सुद्धा आता काँग्रेस सोडून तुमच्यासोबत आहेत. एवढं सर्व असताना कुठेतरी भाजपकडून घटक पक्षांना दुर्लक्ष केले असं वाटतंय का? मला वाटतं की राजकीय घडामोडीवरती रयत क्रांती संघटनेची काय भूमिका आहे. आम्ही महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत आहोत. शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, आलुतेदार यांच्याविषयी आमची काय भूमिका आहे, या देशातला स्त्री असतील, युवक असतील यांच्या बाबतीतलं आमचं काय मत आहे, यावर सखोल चर्चा करून आजच्या परिषदेमध्ये निश्चितपणानं तिथं मी ओहापोहा करणार आहे आणि त्यावर सगळी सविस्तर भाष्य मी त्या व्यासपीठावर करणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता संध्याकाळी होणाऱ्या मेळाव्याकडे आपण महत्त्वाचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत आणि त्याचबरोबर राज्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून रयत क्रांती संघटनेची पुढची भूमिका काय असेल हे आपण संध्याकाळीच स्पष्ट करणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.